नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित विराट जहागीरदार भाग 5. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:59 विराटची काळी मर्सिडीज कंपनीच्या पोर्चमध्ये शिरली. आज त्याने नेहमीचा ब्लॅक सूट न घालता नेव्ही ब्ल्यू 3 पीस घातला होता. दाढी ट्रिम केली होती, केस सेट केले होते, डोळ्यात बर्फ होता, पण चेहऱ्यावर कॉन्फिडन्स. लिफ्ट 32व्या मजल्यावर थांबली. जहागीरदार कॉर्पोरेशनची नेमप्लेट सोन्यासारखी चमकत होती. आत शिरताच सगळे एम्प्लॉई उभे राहिले. गुड मॉर्निंग सर. त्याच्या केबिन बाहेर अनुष्का शिंदे उभी होती. तिने आज लाल वन पीस घातला होता. वेलकम बॅक विराट, मी तुझीच वाट बघत होते. विराट काही न बोलता केबिनमध्ये शिरला आणि आतलं दृश्य पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याच्या मिनिमलिस्ट ब्लॅक अँड व्हाईट केबिनमध्ये आज लाल गुलाबाचे डझनभर बुके, हार्ट शेपचे कुशन आणि भिंतीवर त्याचा आणि अनुष्का शिंदेचा 5 वर्षापूर्वीचा फोटो फ्रेम करून लावला होता. सरप्राईज. एसने आत एक टाळी वाजवली. मला वाटलं तुझ्या केबिनमध्ये थोडा रोमांस आणि नॉन्स्टेलिजिया असावा. आफ्टर ऑल वी हॅव अ हिस्ट्री, राईट? विराटच्या मुठी वळल्या, पण तेवढ्यात त्याला अनुष्का पाटीलचे शब्द आठवले. शांत राहिलात तर विजय तुमचा. त्याने शांतपणे इंटरकॉम उचलला. अनुष्का, माझ्या केबिनमध्ये ये. इथे थोडी साफसफाई करायची आहे. कचरा साचलाय खूप. 2 मिनिटात अनुष्का पाटील दार ढकलून आत आली. तिने आज फॉर्मल व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. हातात आयपॅड. तिने केबिनमध्ये पाऊल ठेवताच नाक मुरडलं. शी, कसला उग्र वास आहे हा. विजय, मी तुम्हाला 100दा सांगितले ना, तुमच्या केबिनमध्ये फक्त मोगऱ्याचा सुगंध असला पाहिजे. हे स्वस्तातले इम्पोर्टेड गुलाब बाहेर फेकून द्या. ॲलर्जी होते मला. तिने पुढे होऊन एक गुलाबाचा बुके उचलला आणि डस्टबिनमध्ये भिरकावला. मग तिने भिंतीवरचा फोटो काढला. आणि ही काय भंगार अँटिक ऑफिस आहे, म्युझियम नाही आहे मिस शिंदे. इथे फ्युचर बनतं, पास्ट टांगला जात नाही. अनुष्का शिंदे जागीच खिळली. हाऊ डेअर यू. विराट, तू या 3rd क्लास इव्हेंट मॅनेजरला इतकं डोक्यावर का चढून ठेवलंस? ही कोण लागून गेली तुझी? विराट खुर्चीतून उठला आणि अनुष्का पाटीलच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याने अनुष्का पाटीलच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने अनुष्का पाटील सुद्धा 1 सेकंद थरारली. 3rd क्लास. विराटचा आवाज बर्फासारखा थंड होता. एस, ही मुलगी माझ्या घराची लक्ष्मी आहे. रियाच्या चेहऱ्यावर हसू आणणारी जादूगार आहे आणि माझ्या प्रोफेशनल लाईफचा पिलर आहे. तू माझं पास्ट आहेस जे मी गाडून टाकले, आणि ही माझं प्रेझेंट आहे जे मी जपते. सो माइंड युअर लँग्वेज. नेक्स्ट टाइम तू हिच्याबद्दल एक शब्द जरी वाईट बोललीस तर 2000 कोटीची डील कॅन्सल करायला मला 1 सेकंद लागणार नाही. इज दॅट क्लिअर? केबिनमध्ये सुई पडली तरी तिचा आवाज आला असता. अनुष्का शिंदेचा चेहरा पांढरा फटक पडला. विराटने कधीच कोणासाठी स्टँड घेतला नव्हता आणि आज या अनोळखी मुलीसाठी. अनुष्का पाटीलच्या काळजात कळ आली. विजयने माझी बाजू घेतली पब्लिकली. मीटिंग संपली. एस तोंड वाकडं करून बाहेर गेली. जाताना ती अनुष्का पाटीलच्या कानात पुटपुटली. गेम तर आत्ता सुरू झालाय स्वीटहार्ट. तू फक्त एक मोहरा आहेस. विराटचं हृदय मी तोडलं आहे. त्या खंडरमध्ये महाल बांधण्याचं स्वप्न बघू नकोस. तुला फक्त त्याची बॉडी मिळेल, सोल नाही, कारण सोलवर माझं नाव लिहिले. अनुष्का पाटीलनेही तसंच गोड हसून उत्तर दिलं. खंडरमध्ये महाल बांधताच येतात मिस शिंदे. मी आर्किटेक्ट आहे. आणि राहिला प्रश्न सोलचा, तर भंगार वस्तूवर नाव लिहून काही उपयोग नसतो. ती वस्तूच बदलून टाकायची असते. यू जस्ट वॉच. एस दात खात निघून गेली. केबिनमध्ये आता फक्त विराट आणि अनुष्का पाटील. विराट खिडकीबाहेर मुंबईचा स्कायलाईन बघत उभा होता. थँक्स, तो कुजबुजला. कशाबद्दल? अनुष्का फाईल चौरत म्हणाली. माझ्यासाठी उभी राहिलीस म्हणून. माझ्या टीममधल्या कोणीच आजपर्यंत माझी बाजू घेतली नाही. सगळे घाबरतात मला, पण तू. विराट वळला. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच क्रूरता नव्हती, एक प्रकारची हतबलता आणि कृतज्ञता होती. आज 5 वर्षांनी मला वाटलं की मी या लढाईत एकटा नाहीये. अनुष्का पाटीलच्या हातातील फाईल खाली पडली. विजयच्या डोळ्यात पाणी. विजय,
तुम्ही स्ट्रॉंग आहात. फक्त तुम्हाला ते विसरायला लावले कोणीतरी, ती म्हणाली. दोघे एकमेकांकडे बघत होते. केबिनच्या काचेबाहेर येणारा सूर्यप्रकाश दोघांवर पडला होता. बाहेर कॉर्पोरेट जगाची धावपळ, आत एक शांत क्षण. पहिल्यांदाच विराटला वाटलं की अनुष्का नावाचा शाप संपून अनुष्का नावाचं वरदान सुरू झाले. पण त्याचवेळी रियाच्या लग्नाच्या डिजिटल पत्रिकेत एक मोठी चूक झाली होती. डिझायनरने जहागीरदारऐवजी शिंदे आडनाव छापलं होतं आणि ते व्हायरल झालं होतं. विराटच्या फोनवर मेसेजचा पाऊस पडू लागला. रात्री 11:45ला जहागीरदार मेन्शनच्या भिंती आज थरथरत होत्या. कारण वादळ बाहेरचं नव्हतं, घरात होतं. आणि त्या वादळाचं नाव होतं विराट जहागीरदार. हॉलच्या मधोमध उभा राहून विराटने हातातला मोबाईल जमिनीवर आपटला. फट! आयफोनचे काचा तुकडे झाले. पण त्या आवाजापेक्षाही मोठा आवाज होता विराटच्या किंचाळण्याचा. हे कोणी केलं? कोणाची हिंमत झाली माझ्या बहिणीच्या लग्नपत्रिकेवर शिंदे आडनाव छापायची? त्याच्या हातात टॅबलेट होता. स्क्रीनवर रियाच्या शाही लग्नाची डिजिटल पत्रिका व्हायरल होत होती. सोनेरी अक्षरात लिहिलेलं, ची सौका रिया विश्वासराव शिंदे व ची रोहन विजयकुमार देशमुख शिंदे, अनुष्का शिंदे. त्या नावाने 5 वर्षापूर्वी विराटचं आयुष्य जाळलं होतं आणि आज पुन्हा तेच नाव त्याच्या बहिणीच्या नशिबाला चिकटलं होतं. रिया सोफ्याच्या कोपऱ्यात बसून हमसून रडत होती. तिच्या हातातली मेहंदी अजून वाळली नव्हती. दादा, माझं काय चुकलं? मी तर फक्त लग्न करते ना, मग माझ्या नावापुढे तिचं आडनाव का लावलं? सोशल मीडियावर लोक काय बोलतात माहितीये? जहागीरदार की शिंदे? बहीण पण तिकडचीच वाटतेय. विश्वासराव खुर्चीत बसून डोक्याला हात लावून बसले होते. विराट, शांत हो. चूक झालीये. प्रिंटिंगवाल्याकडून मिस्टेक झाली असेल. मिस्टेक? विराटने टेबलावरचा फ्लॉवर पॉट उचलून भिंतीवर भिरकावला. खळ! माती आणि काचा सगळीकडे पसरल्या. बाबा, 5 वर्षापूर्वीही तुम्ही हेच म्हणाला होतात, मिस्टेक झाली असेल. तेव्हा एका मिस्टेकने माझी कंपनी, माझं प्रेम, माझा विश्वास सगळं उद्ध्वस्त झालं. आज पुन्हा मिस्टेक? आणि तीही नेमकी शिंदे आडनावाची. त्याची नजर आता हळूहळू वळली आणि ती थांबली अनुष्का पाटीलवर. अनुष्का पाटील हॉलच्या दारात उभी होती. तिच्या हातात लॅपटॉप होता, चेहऱ्यावर घाम. ती 2 तासापासून डिझायनर, प्रिंटिंगवाले, सोशल मीडिया टीम्स सगळ्यांना फोन लावत होती. पण विराटच्या नजरेत आता संशय होता. तू? विराट एक पाऊल पुढे आला. त्याच्या डोळ्यात अंगार होता. तूच ना सगळं मॅनेज करत होतीस? पत्रिका, डिझाईन, कंटेंट सगळं तुझ्या अंडर होतं. मग ही चूक झाली कशी अनुष्का? की मुद्दाम केलीस? हॉलमध्ये सन्नाटा पसरला. विश्वासराव उठून उभे राहिले. विराट, तोंड सांभाळून बोल. अनुष्काने गेले 15 दिवस जीव ओतून काम केले. जीव ओतून की विष कालवून? विराट कडाडला. एस कालच आली आणि आजच हे झालं. कनेक्शन नाही वाटत तुम्हाला? अनुष्का पाटील, तू तिची मैत्रीण तर नाहीस ना? दोघींचं नाव सेम, दोघींचा टार्गेट सेम, विराट जहागीरदाराला संपवणं. अनुष्का पाटीलच्या काळजात चर झालं. 4 दिवसापूर्वी याच माणसाने सगळ्यांसमोर म्हटलं होतं, ही माझ्या घराचा पिलर आहे. आणि आज तिच्यावरच आरोप. ती 2 पावलं पुढे गेली. तिचे डोळे पाणावले होते, पण आवाज ठाम होता. विजय, तुम्ही भानावर आहात का? मी रियाच्या लग्नासाठी 18 तास काम करते. माझ्या टीमने 200 वेळा प्रूफ चेक केलं होतं. फायनल आर्टवर्कमध्ये जहागीरदारच होतो. ही चूक प्रिंटिंग स्टेजला झालीये आणि तुम्ही मला ब्लेम करताय. कारण तूच इन्चार्ज आहेस. विराटने टेबल बडवला. एसने माझ्या आयुष्यात येऊन आग लावली आणि तू त्या आगीवर पेट्रोल ओतलंस. दोन्ही अनुष्का मिळून माझा गेम करताय का? टप! अनुष्का पाटीलच्या संयमाचा बाण फुटला. तिने हातातला लॅपटॉप टेबलवर आपटला. बास विजय, इनफ इज इनफ. तुम्ही 5 वर्षापूर्वी एका अनुष्कामुळे तुटलात, मान्य आहे. पण म्हणून प्रत्येक अनुष्काला त्याच तराजूत तोलणार का? मी तुमची शत्रू नाहीये. ती पुढचं वाक्य गिळून टाकली. मी तुमची काळजी करते हे बोलायला गेली होती, पण विराटच्या डोळ्यातला अविश्वास पाहून शब्द घशातच अडकले. तू काय? बोल. विराट जवळ आला. दोघात अर्धा फूट अंतर.
रियाने घाबरून डोळे मिटले. मी तुमची नोकर आहे मिस्टर जहागीरदार, अनुष्का पाटीलने दात खाऊन म्हटलं. तिच्या डोळ्यातून एक थेंब ओघळला. आणि नोकर चूक करतात. फाईन, ही चूक माझी आहे. मी एक्सेप्ट करते. उद्या सकाळी मी रियाच्या सासरकडच्यांची माफी मागेन. सोशल मीडियावर स्टेटमेंट देईन. आणि आणि या घरातून, या शहरातून निघून जाईल. हॅपी? ती वळली आणि धावतच गेस्ट रूमकडे निघून गेली. दार धाड दिशेने लावल्याचा आवाज आला. हॉलमध्ये पुन्हा शांतता. पण ही शांतता विजयाची नव्हती. विराटच्या जिंकण्याची नव्हती. ही शांतता होती पोकळीची. रिया उठली आणि धावत विराट जवळ आली. पटाक! तिने विराटच्या गालावर जोरात चापट मारली. दादा, तू काय केलंस हे? अनुष्का दी, ती गेले 4 दिवस झोपली नाहीये. तुझ्यासाठी, माझ्यासाठी राबतीये ती. आणि तू तू तिलाच चोर ठरवलंस. एएस सारखं वागतोस तू आता. विराट गालावर हात ठेवून स्तब्ध उभा राहिला. त्याच्या बहिणीने पहिल्यांदाच त्याच्यावर हात उचलला होता. रिया, तो बोलणार होता पुढे. आपली चूक मान्य करेल का विजय? अनुष्का खरंच रिझाईन देईल का? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा विराट जहागीरदार. धन्यवाद.